शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मंजुरी देण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। प्रकल्पाची आखणी तसंच भूसंपादनासाठी 20,000 कोटी रुपयांच्या तरतुदीलाही बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यापुरती अधिसूचना रद्द केली गेली होती। कोल्हापूरसाठी रद्द केलेली अधिसूचना परत जारी करण्याबाबत कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आहे। वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्गमधील पत्रादेवी असा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग आहे। शक्तीपीठ महामार्गाद्वारे राज्यातील 3.5 शक्तीपीठ, 2 ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर, अंबेजोगाई सहित 18 तीर्थक्षेत्र जोडली जाणार आहेत। दरम्यान शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नसल्याचा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलकांनी दिलाय। बाराच्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचं मालक नव्हे। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे एक लुटारूंचं टोळकं झालेलं आहे। 30,000 कोटीमध्ये तयार होणारा रस्ता 86,000 कोटीमध्ये करून 50,000 कोटी रुपयाची लूट त्यांना करायची आहे, पण आम्ही शेतकरी ते होऊन देणार नाही। कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊन देणार नाही। शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महामार्गाला आम्ही विरोधच करत राहणार। लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून आम्ही या आंदोलनामध्ये आहोत। या 12 जिल्ह्यातल्या लोकांना हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे, कारण की एक्झिस्टिंग रोड असताना या नव्या रस्त्याची गरज काय असा प्रश्न या 12 जिल्ह्यातल्या लोकांना। आणि म्हणून आमची सरकारला विनंती आहे, आम्ही सातत्यानं विरोध करतोय। आम्ही विकासाच्या उलटे नाही आहोत, परंतु हा गरज नसलेला विकास महाराष्ट्राला नको आहे। त्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा फेरविचार या महामार्गाचा करावा। कोल्हापूर सांगलीमध्ये पुराचा प्रचंड धोका या महामार्गातून होणार आहे। त्याचबरोबर मी म्हटलं तसं रत्नागिरी नागपूर हायवे ऑलरेडी झालेला आहे, त्यामध्ये अनेकांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, शेतकरी भूमिहीन झालेला आहे। आणि म्हणून प्रखर विरोध हा या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा या सगळ्या गोष्टीसाठी राहणार आहे। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातले काही जिल्हे या संपूर्ण भागाचा कायापालट करणारा असा शक्तीपीठ हा महामार्ग जो ॲक्सेस कंट्रोल रोड हा होतोय। या ठिकाणी विरोध आहे, त्या ठिकाणी देखील लोकांशी चर्चा करून, लोकांशी बोलून काही 3-4 पर्याय जे आहेत ते पर्याय जे आहेत त्याच्यावर देखील चर्चा होईल आणि या चर्चेतून मला वाटतं मार्ग निघेल, कारण हा शक्तीपीठ जो आहे हा विकासाला चालना देणारा आहे।